मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपल्याला बनवायचे आहे नागलीचे पापड। भरपूर दिवसापासून नागली आणून ठेवलेली होती पण काही जमलं नव्हतं, तर म्हटलं चला थोडंसं ऊन पण जास्त पडत आहे, वारा आहे, पण सकाळच्या टायमिंगमध्येच मी खिशी वगैरे घेऊन टाकणार आहे। नागली वगैरे कशा प्रकारे भिजवली, किती दिवस भिजवली आणि कशा प्रकारे मी केलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला डीपमध्ये मी आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कशा पद्धतीने नागलीचे पापड म्हणजे 2 दिवसात होतात। एक दिवस भिजत टाकायची, दुसऱ्या दिवशी सुकवायची आणि दळून आणली की लगेच पापड आपले रेडी होतात। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा अगदी नवीन पद्धतीने नागलीचे पापड। नागलीचे पापड जर म्हणते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात, हेल्दी असतात आणि थंड असतात। तर नागली जर म्हटलं तर थंड असते शरीराकरता, त्याच्यामुळे मग नागलीचे पापड मी दरवर्षीच करते। तर म्हटलं चला आता तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर करूया। तर नागली खूप साऱ्या प्रमाणात जर घेतली तर चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची असते, कारण 5 किलो नागली होती तेवढं पाणी जवळजवळ 5 ते 6 वेळा मला धुवून घ्यावी लागली। जेवढ्या चांगल्या प्रकारे धुवून घेऊ तेवढी चांगली अशी नागली, कलर वगैरे छान येतो पापडीचा। धुवायची मेहनत असते आणि धुतल्यानंतर जेवढी काही मेहनत असते ती आपली पापडाच्या वेळेस दिसते। तर बघू शकता मस्त जवळजवळ 5 ते 7 पाण्याने आपली नागली माझ्या लहान सासूबाई धुवून देत होत्या। खाली अशा प्रकारचे छोटे छोटे गाराचे खडे किंवा काळे खडे ते दिसत नाही, तर घोळून नागली ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते खाली खडे बरोबर येतात। तर मला काही व्यवस्थित घोळता येत नाही, मग लहान सासूबाईंनी छान प्रकारे घोळून दिली। चांगली 7 ते 8 पाण्याने धुवून घेतलेली होती नागली। जेवढे चांगल्या प्रकारे धुवून घेऊ तेवढ्या चांगल्या प्रकारे पापडाचा कलर येतो। मस्त प्रकारे 1-2 पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर ना दुसऱ्या टपामध्ये काढून घेतली सासूबाईंनी आणि मग तिसऱ्या चौथ्या पाण्याने पुन्हा एकदा जोपर्यंत आपलं पाणी काळं येतं तोपर्यंत धुवत राहायची आणि काळं पाणी जेव्हा थांबेस असं मस्तपैकी पांढरं शुभ्र पाणी दिसेल किलो नागली अशा प्रकारे धुवून घेतली सगळी। किती पाण्याने धुतली ठेवायची, जशा प्रकारे आपण मध भिजत टाकतो तशा प्रकारे आपण 4-5 पाण्याने भिजत टाकायचे। फक्त एक रात्र भिजत टाकायची आहे, 3 दिवस काही मी नागली भिजवत नाही। तर आपली नागली धुवायचं काम चालू होतं आणि मग बादलीमध्ये मी भिजत ठेवलेली आहे। नागलीचा पापड जर म्हटलं तर खूप सारी मेहनत असते, त्याच्यामुळे कलर वगैरे त्याच्यावर डिपेंड असतो। जशा प्रकारे धुवून काढू तशा प्रकारे कलर वगैरे छान येतो। तर बादलीमध्ये भिजत ठेवलेली होती, आता दुसऱ्या दिवशी मी काढलेली आहे ती। जशा प्रकारे आपण मठाला मोड आणतो मटकीसाठी, उसळ करण्यासाठी, तशाच प्रकारची सेम प्रोसिजर आहे। तर बघू शकता नागली चांगली भिजलेली आहे आता आणि मग ती आता बांधून ठेवायची आहे। एका गरम कपड्यामध्ये आपल्याला ती ठेवायची आहे मोड येण्यासाठी। मोड ज्यावेळेस येतील त्याच वेळेस आपल्याला ती दळायची आहे। तर बघू शकता मी थोडेसे गहू पण घेतलेले आहे बाइंडिंग म्हणून, एकजीव होण्यासाठी। तर छान असे गहू घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी धुवून घेते 2 पाण्याने, तेल आणि थोडंसं मीठ टाकलं, चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतले आणि मग एका कपड्यामध्ये ते पण बांधून घेतले। तर आपली रात्रभर जी आपण नागली भिजत ठेवलेली होती ती पुन्हा आता रात्रभर म्हणजे जवळजवळ 7 ते 8 घंटे अशा प्रकारे गरम याच्यामध्ये ठेवायची आणि मग तिसऱ्या दिवशी घ्यायची आणि सुकट टाकायची 10-15 मिनटं आणि लागलीच दळून घ्यायची। तर बघू शकता आपलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे आणि निथळल्याच्या नंतरच मग आपल्याला ती पॅक करून ठेवायची आहे। नागलीचे पापड आपल्याला नंतरच त्याला छान प्रकारे मोड येतात। तर एकच दिवस भिजत टाकलेली आहे आणि एक दिवस आपल्याला बांधून ठेवल्याच्या नंतर छान प्रकारे त्याला मोड येतात आणि मग आपल्याला सुकवायची असते। तर ही अशा प्रकारची प्रोसिजर। बघू शकता 5 किलो नागली मस्त अशी बांधून ठेवलेली होती पाणी निथळल्याच्या नंतर आणि मग ती चांगल्या प्रकारे आपलं एखादं बारदान म्हणा किंवा मग चांगल्या प्रकारचं उबदार कपडा त्याच्यामध्ये आपल्याला पॅक करून ठेवायची आहे। तर माझ्याकडे घुंगटीसारखं होतं, मी त्याच्यात पॅक करून ठेवलेलं होतं। तुम्हाला मोड कसे आले मी ते पण दाखवते। तर बघू शकता छान अशी पॅक गाठ मारलेली होती, मस्त बाहेरून अशी छान मोड आलेली होती, बाहेरून तुम्ही बघू शकता। तर मोड भरपूर जरी आले तर त्याचा काही उपयोग नाही, थोडेसेच मोड आले आणि भिजली चांगली तर चांगल्या प्रकारे त्याचं पीठ पडतं। तर बघू शकता कोंडाही छान निघतो। मग मोड आलेले होते बघून घेतली मी आणि तुम्हाला जर वाटलं की मोड आलेले नाही तर पुन्हा बांधू शकता। तर माझे मोड आलेले होते संध्याकाळमधून, तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण जी काही आपली नागली होती ती पूर्ण अशी सुकट ठेवलेली आहे। हे नागली किंवा नाचणीचे पापड असंही म्हटलं जातं। तर छान प्रकारे मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता। तर छान असा कलर पण आलेला आहे भिजल्याच्या नंतर ना, त्याची साईज दुप्पट होते आणि त्याच्यानंतर मी फॅन खाली मस्तपैकी 15 ते 20 मिनटं सुकट ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग मोड आलेले तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे हातावर लागले। थोडेसे जास्त पण वाळवायची नाही, एकदम कमी प्रमाणात सुकवायची आणि त्यानंतर मग घरघंटीमध्ये मी आता 3 नंबरची चाळण लावून दळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण काही गहू घेतलेले होते ते गहू देखील याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि दोन्हीही एकत्र दळून घेतलं। त्याच्यामुळे मग पीठही चाळण्यास मदत होते आणि दोन्हींचं पण एकजीव असा पीठ तयार होऊन जातं
तर बघू शकता मी दुसऱ्या साईडला ना जे गहू घेतलेले होते ते सुद्धा आता सोडून घेतले आणि ते सुद्धा थोडे सुकवून घेतलेले आहे आणि मग त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. छान असे गहू भरपूर प्रमाणात मी जास्त काही टाकले तर मग पापडीचा कलर थोडा चेंज होतो, पण म्हटलं चला थोडेसे आपण पण टाकून बघूया, कारण बाइंडिंग म्हणून चांगलं असतं आणि एक प्रकारे चव पण छान लागते आणि पीठही वाढण्यास मदत मिळते. तर थोडेसे गहू घेतलेले होते ते पण मी सुकवून घेतले आणि त्याच्यामध्ये मग आता टाकून मी दळून घेणार आहे. नागलीचे पापड जर म्हटलं तर खूप सारं ऊन लागतं, पण ह्या आता काही सध्या वारं वगैरे चालू आहे तर मला काही घरातल्या कामामुळे जमलं नव्हतं. तर म्हटलं चला आता थोडंसं वारं पण आहे, पण सकाळच्या टायमिंगला खिशी घेऊन होऊन जाईल. तर अशा प्रकारे मग मी दळून घेतलं आणि ज्या दिवशी मी भिजत टाकले त्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त बांधून ठेवले आणि मग सायंकाळी सुकल्याच्यानंतर लागलीच पीठ दळून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लगेच खिशी घेतली. म्हणजे फक्त 2 दिवसाचं काम असतं. मी काही 3 दिवस नागली भिजत टाकत नाही, एकच दिवस नागली भिजत टाकते. तर घरघंटीला लावून दिलेली होती 3 नंबरची चाळणीने दळून घेतली. जशा प्रकारे आपला कोंडा पडतो रवाळाप्रमाणे तशा प्रकारे आपल्याला ही दळून घ्यायची आहे. जास्त काही चिकन वगैरे दळायची नाही. कोंडा जर पडला नाही तर नागलीचे पापड काही होत नाही. तर प्रथमतः मग दळून घेतल्याच्या नंतर ना चाळणीने अशा प्रकारे चाळून घेतली, म्हणजे मग कपड्याने जे काही आपण चाळतो त्याला सोयीस्कर पडतं. तर कपडा लावून घेतला आणि आत्यांनाच मी पीठ वगैरे गाळून घ्यायला सांगितलं, कारण तोपर्यंत मग मी स्वयंपाक वगैरे करून घेतला. कारण एका बाजूला पीठ वगैरे गाळत होत्या, स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर लगेच खिशी घ्यायची होती. त्याच्यामुळे मग असं दोन्ही बाजूला काम आटोपायचं काम चालू होतं आणि मळ्यात पण कांदे काढायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मग तिन्हींचं एका ठिकाणी काम. तर म्हटलं चला आपण पापड्या वगैरे करून घेऊया, ताई तोपर्यंत कांदे वगैरे काढायचं काम चालू आहे. तर एका जे पातेलं होतं त्या पातेल्याने मी पीठ मोजून मापून घेतलेलं आहे. तर बघू शकता ह्याच पातेल्याने मी पीठ मोजून घेतलं आणि त्याच पातेल्याने मोजून मी पाणी घेतलेलं आहे आणि जवळजवळ 1 ते 1.5 तांब्या एक्स्ट्रा मी बाजूला थोडंसं पाणी तापत ठेवलेलं आहे. कमी जास्त लागलं तर मग पुन्हा आपली धावपळ होऊन जाते, म्हणून थोडंसं पीठ कधीही थोडंसं पाणी एक्स्ट्रा राहून द्यायचं. जर थोडीशी तर आपल्याला कच्ची वाटली खिशी तर मग थोडंसं पाणी ॲड करता येतं. तर मी हा रामबंधूचा नागलीचा मसाला आणलेला होता. तर मी थोडं काही वेगळं चाळणीने चाळून घेतलं, जिरे वगैरे दळून घेतले आणि पापडखार आणि थोडेसे तीळ होते ते घेतलेले आहेत. तर छान प्रकारे मग खिशी घेण्यासाठी मला मदत मिळाली. तर थोडेसे तीळ टाकून घेतले आणि खसखस तीळ वगैरे टाकतात, माझी काही खसखस नव्हती मी टाकली नाही. त्याच्यानंतर जिरेपूड, हिंग आणि त्यानंतर पापडखार टाकून घेतला. पापडखार हिंग टाकल्याच्यानंतर चांगली उकळी आली, कलर वगैरे चेंज झाला, थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे कलर पटकन येतो आणि उकळी आली की त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून द्यायचं आहे. पीठ टाकल्याच्या नंतर ना हलवायचं अजिबात नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण. ज्यावेळेस आपलं जे पीठ आणि पाणी उतू आलं की त्यावेळेस आपल्याला खिशी घ्यायची आहे. तर बघू शकता पीठ वगैरे सगळं टाकून दिलं, त्याच्यावर झाकणी ठेवलेली आहे आणि 5 मिनिटाच्या आत त्याला उकळी येते. पाण्याला उकळी चांगली आलेल्याच्या नंतरच आपल्याला मसाला ॲड करायचा असतो, म्हणजे उकळी येते. तर बघू शकता त्यानंतर लागलीच मग थोडं हळूहळू मी खिशी घेतलेली आहे. ह्या खिशीला जास्त काही जोर लावावा लागत नाही, खूप छान पद्धतीने अगदी पटकन खिशी होते 15 मिनिटाच्या आत. तर जे काही आपण पाणी टाकलेलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये बरोबर पीठ आपलं ॲड झालेलं आहे. छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं काही मसाल्यामध्ये असतं. तुम्हाला जर वाटलं की घरगुती मसाला तर मग जिरे वगैरे आपण ॲड करू शकतो दळून वगैरे. खसखस तीळ वगैरे टाकून घ्यायची. मी ह्यावेळेस रेडीमेडच मसाला आणलेला होता, पण टेस्टी लागले पापड. तर बघू शकता मी जवळजवळ 5 ते 10 मिनटं चांगल्या प्रकारे एकजीव खिशी करून घेतली. आता कलर थोडासा कच्चा आहे. तुम्हाला जर खिशी पक्की झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे कळण्यासाठी तुम्हाला ट्रिक देणार आहे मी. तर आता सध्या मी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतला आहे घोट्याच्या साहाय्याने. मस्तपैकी अशी खिशी चांगल्या प्रकारे ठेसून घेतली आणि त्यानंतर मग चांगलं पीठ ठेसल्याच्या नंतर ना एकजीव होऊन जातं. आणि थोडंसं तुम्हाला वाटलं मीठ वगैरे कमी तर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि पापडखार टाकून पुन्हा तुम्ही टाकू शकता. खाली मी पातेलं घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे मग सासूबाईंनी पण चांगली खिशी घेऊन टाकली, कारण वरती मी गॅसवर वगैरे घेते. तर त्यानंतर मग सासूबाईंनी खाली पण चांगल्या प्रकारे हलवून घेतलं. घोट्याचं जे पीठ होतं ते चांगलं काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही खिशीचा कलर बघू शकता. आत्ता थोडासा पिवळसर वाटतो आहे. तर आपल्याला अजून 15 मिनटं वाफ द्यायची आहे. जवळजवळ अर्धा तास लागतो खिशी घेण्यासाठी. योग्य प्रमाणाचं घेतलं आणि योग्य प्रमाणाचं त्याला वाफ दिली तर अजिबात पापडी तुटत नाही आणि कलर पण खूप छान येतो. तर बघू शकता असा थोडासा पिवळसर कलर आलेला आहे. आता आपल्याला पुन्हा हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे, कारण थोडीशी खिशी कच्ची वाटली म्हणून. तर पुन्हा आपल्याला 15 मिनटं वाफ द्यायची आहे आणि आता तुम्ही कलर बघू शकता. मगाचा पिवळा कलर होता, आता थोडासा वेगळा कलर आलेला आहे. तर आपले आता पीठ जवळजवळ रेडी झालेलं आहे. परत थोडंसं एकदा पलटी मारून घेतली पिठाला
आणि मग एकजीव होऊन गेलेलं पीठ. तर ज्यावेळेस आपल्याला चेक करायचं आहे पीठ, मी तुम्हाला ते दाखवते. आपण थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे. थंड पाण्यामुळे आपल्याला खिशी बघण्यास पण मदत मिळते आणि हाताला चटकाही बसत नाही. पीठ ज्यावेळेस लागणार नाही त्यावेळेस आपल्याला कळतं की खिशी झालेली आहे म्हणून. तर पुन्हा एकदा मी एक पलटी मारून घेतली आणि छान प्रकारे आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे पापड करण्यासाठी. तर सगळं काही वाफ वगैरे मी दडपून घेतली आणि त्यानंतर मग आपलं पीठ रेडी झालेलं आहे पापडाकरिता. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कशा प्रकारे पापड आज केलेले आहे ते. म्हणजे वाफ पूर्ण दडपलेली आहे आणि 15 मिनटाच्या आत खिशी पण झाली. याचा अर्थ म्हणजे ना 15. तर बघू शकता आता पापडाच्या पिठाचा कलर अगदी मस्त झालेला आहे. आणि पापडाच्या पिठाला वाफ देण्यासाठी ना अगदी कमी गॅसवर वाफ द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे खाली पीठ वगैरे जास्त लागणार नाही. तर बघू शकता पीठ आपलं आता मस्त रेडी आहे. चिटकली नाही. चिटकले अजिबात नाही. झाले ना आता कळत गेले. तर गरम गरम जे पीठ होतं ते लगेच बाहेर घेतलं मी. आणि जोपर्यंत गरम पीठ असतं तोपर्यंत पापड पटापट होतात आणि खूप सारे असे एकदम प्रेस होतात पटकन. तर सासूबाईंनी पीठ काढून घेतलं आणि एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये चांगल्या प्रकारे ते आपल्याला एकजीव करून खिशी आपली योग्य प्रमाणाचं झालेली होती, त्याच्यामुळे जास्त काही मेहनतीची गरज पडली नाही. तर गरम गरम जे पीठ होतं चांगल्या प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हात न भाजता थोडंसं नॉर्मल मळून घ्यायचं. आणि एखादं लाटणं जे असतं लाटण्याने आपल्याला वरतून असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळी पण मोडली जाते आणि छान प्रकारे थोडंसं पीठ सैल पण होतं, थंड पण होतं आणि हात पण भाजत नाही. तर अशा प्रकारे ट्रिक्स तुम्हाला मी दाखवत आहे की कशा प्रकारे गुठळी मोडायची हात न भाजता. तर बघू शकता तुम्ही पीठ रेडी झालेलं आहे. थोडं थोडं काढून आहे ना अशा प्रकारे गुठळ्या मोडून घेतल्या आणि आता लाट्या वगैरे करून सगळ्या काही आता मग आपल्या जी काही पुरीचं मशीन आहे त्याने दाबून घ्यायच्या. म्हणजे छान प्रकारे एकदम गरम गरम जे लाट्या असेल त्यांनी पटकन अशी पापडी मोठी होऊन जाते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. इतक्या सुंदर आणि इतक्या छान पापड होत होत्या, कारण लाटणं फिरवायची सुद्धा गरज पडली नाही. काही काही जण लाटून वगैरे पापड करतात, तर मी अशा प्रकारे पुरीचं जे मशीन आहे त्याच्याच पद्धतीने करत असते. गरम गरम पीठ असल्यामुळे पटकन गोळे तयार होतात आणि पटकन असे पापड खूप छान प्रकारे प्रेस होतात आणि मोठे मोठे पापड होतात आणि अगदी पातळ झालेले आहे. लाटणं वगैरे फिरवायची अजिबात गरज पडली नाही. अशा प्रकारे आपले नवीन पद्धतीचे छान असे एकदम म्हणजे एक दिवसात भिजवलेली नागली आणि छान असे पापड आपले रेडी आहेत. तुम्ही कलर आता बघू शकता आणि वाळवल्याच्या नंतर तुम्हाला मी कलर दाखवणार आहे. तर खूप छान असे काळसर वगैरे पापड आलेले नाही आहे आणि मस्त अशी खिशी पण झाली योग्य प्रमाणासह आणि अगदी योग्य ट्रिकसह तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्की ह्या पापड्या तुम्ही करून बघा. खूप छान आणि मस्त झालेल्या होत्या. जास्त काही नागलीच्या पापड्यांना उन्हाची गरज पडत नाही. 15 ते 20 मिनटात लगेच गोळा होऊन जातात. तर आनंदी बघू शकता कशा प्रकारे पापड टाकत होती आणि जागा करत होती नागलीच्या पापडांकरता, कारण पटापट पापड हे सुकतात. आणि जर वारं जर असलं तर वरतून साडी वगैरे पॅक करून घ्यायची, म्हणजे उन्हाचीही जास्त काही गरज पडत नाही आणि पापड वगैरे पण आपले तुटत नाही वाऱ्यामुळे. तर अशा पद्धतीने मी पापड सगळे काही रेडी करून घेतलेले होते. तर आज मी 2 किलो आणि उद्या पण 2 किलो, म्हणजे असे 2 दिवस मी पापड केलेले होते. आनंदी बघा कशा पापड्या टाकते, प्रेस करती, वरतून बरोबर कागद काढती. बाईला अजून आंघोळ करायची. हे बघा किती मस्त पापड्या झालेल्या आहे, छान अशा. थँक्यू.
आता पूर्ण काही मस्तपैकी सुकलेले आहेत पापड आणि छान असा कलर आलेला आहे, सुंदर असा कलर आला की समजून जायचं आपली नागलीची पापडी परफेक्ट झालेली आहे. सगळे काही पापड सुकवून मी एका मोठ्या गमेल्यामध्ये ठेवलेले आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुकवणार आहे. तर मी तुम्हाला चला आता प्रथमतः तळून दाखवते पापडी. तर नागलीच्या पापड्या आपल्या रेडी झालेल्या होत्या आणि मस्तपैकी आता तुम्हाला तळून दाखवते. तर छान प्रकारे दुप्पट तिप्पट आपला नागलीचा पापड फुललेला आहे. छोटी म्हणजे पापडी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मोठी असते, सुकल्याच्या नंतर छोटी होते आणि पुन्हा तळल्याच्या नंतर मोठी होते. तर अशा प्रकारे आम्ही पापड तळून घेतले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर बघू शकतात आपल्या पापड्या सगळ्या काही रेडी आहे. तुम्हाला तळूनही दाखवलेले आहेत. मस्त अशा पापड्या रेडी आहे. जरी ऊन कमी असलं, जर वारं जर असलं तर अशा पद्धतीने तुम्ही अजूनही पापड्या करू शकतात. तर बघू शकता पापडाची साईज मोठी झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते तोडून पण. खूप छान मस्त खुसखुशीत झालेले होते. तर चला अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया छान अशा. तर तोपर्यंत सगळ्या ताईंना माझ्याकडून बाय बाय आणि पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसह. तर माझ्या सगळे यूट्यूब फॅमिलीला आणि ताईंना बाय बाय.